जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिनांक 29 नोव्हेंबर बुधवार रोजी बोरी ते जिंतूर तहसील कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये वयोवृद्ध, तरुण युवक, महिला, लहान मुलेही सहभागी झाले होते। सकल मराठा समाजास सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, मराठा समाजाविरोधात प्रेक्षोपक वक्तव्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। हिंगोली येथे झालेल्या सभेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करून धमकी देणाऱ्यांना अटक करावी, जिंतूर शहरात होणाऱ्या ओबीसींच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घालावी, ग्रामीण भागात कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र देण्यासाठी समिती स्थापन करावी, यासह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी लहान मुले, वयोवृद्ध, महिला यांना सोबत घेऊन बोरी ते जिंतूर तब्बल 15 किलोमीटर अंतराचा पायी मोर्चा काढला होता। या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले होते। हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। तसं पाहिलं तर मराठा समाज ऑलरेडी अगोदरच ओबीसी प्रवर्गात आहे, कारण आमचेच मराठा बांधव विदर्भातले संपूर्ण मराठा बांधव त्या ठिकाणचे ओबीसी प्रवर्गात आहेत। त्यानंतर खानदेश मधले सुद्धा मराठा बांधव ओबीसी मध्ये आहेत। आम्ही ओबीसी मध्ये आहोतच, परंतु जो मराठा बांधव जसं की मराठवाड्यातला असो, पश्चिम महाराष्ट्रातला काही बांधव असो, राहिलेला मराठा समाज जे आहे त्यांचा सुद्धा समावेश ओबीसी प्रवर्गात व्हायला पाहिजे। कारण आमचा ओबीसी प्रवर्गात समावेश नसल्यामुळं आमच्यावर खूप मोठा अन्याय होत आहे। कारण एका बाजूला आपण म्हणतो की या ठिकाणी लोकशाही आहे, स्वातंत्र्य, समता आहे, आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा भेदभाव शासनाकडूनच केला जातो, हा योग्य नाही। जसं की आपण पाहतो मराठा समाजाचा एखादा 35 वर्षाचा तरुण नोकरीसाठी धडपड करतो, त्याने खूप मोठे गुण घेतलेले असतात, त्याच्यामध्ये ती क्वालिटी असते, परंतु दुसऱ्या बाजूनं दुसऱ्याच जातीचा एखादा 45 वर्षाचा गृहस्थ असतो, त्याला तरुण म्हणून त्या ठिकाणी आणि गरजू म्हणून नोकरीवर घेतल्या जाते। हा अत्याचार नाही तर काय? अशा जर प्रकार घडत राहिलेत, नक्षलवादी घडणार नाही तर काय होईल? हे असं लोकशाहीमध्ये चालणार नाही। आणि तात्काळ मराठा बांधवांना शासनाने जो शब्द दिलेला आहे आमच्या मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांना, तो शब्द आता पाळला पाहिजे। मराठा समाजाचा अंत आता जास्त पाहू नये। 24 डिसेंबर ही तारीख मराठा समाजाला शासनाने दिलेली आहे, त्याचं पालन झालंच पाहिजे। ती जर तारीख नाही पाळल्या गेली तर मराठा समाजाच्या वतीनं यापेक्षा अजून उग्र आंदोलन करण्यात येईल। आणि त्यासाठीच बोरी, जिंतूर तालुक्यातील बोरी व बोरी परिसरातील असंख्य गावामधील मराठा बांधव या ठिकाणी एकजुटीने आलेले आहेत। आणि आम्ही सर्व बोरी येथील जिजाऊ चौकापासून जिंतूर राज्यमार्गाद्वारे तहसील कार्यालयावर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा पायी मोर्चा आहे आणि हा आमचा आक्रोश मोर्चा आहे। जर आम्हाला आंदोलन नाही दिलं तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने करू। आणि जसं आता शासन एका बाजूने म्हणतं की मराठा समाजावरील म्हणजे जे आमच्या मराठा बांधवांनी आंदोलन केली होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, शासनाने शब्द दिला होता ज्यावेळी आमच्या मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं अंतरवाली या ठिकाणी, त्यावेळेस शासनाने तो शब्द पाळला का? नाही पाळला। एका बाजूनं शासन म्हणतंय की आम्ही आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ आणि दुसऱ्या बाजूनं आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रोसिजर, त्याची कार्यवाही सुद्धा चालू आहे। अशा प्रकारचं दुटोपी धोरण घेऊ नये आणि सर्व पक्षाचे सर्व प्रमुख नेते या जबाबदार आहेत असं मी मानतो। धन्यवाद। जय जिंतूर येथील मी शशिकांत अण्णासाहेब चौधरी, राहणार बोरी। बोरी परिसरातून व पंचकोशीतून निघालेला हा मराठा मोर्चा बोरी ते जिंतूर पायी मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर मराठा हा मूळचा कुणबी आहे आणि महाराष्ट्रामध्ये लाखो कुणबीचे पुरावे सापडत असताना जाणून बुजून मराठ्यांचा काही दोष करणारे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। खरं तर भारतीय घटनेने सर्वांना मागण्याचा अधिकार दिलेला आहे। आम्ही त्या हक्कातून भारतीय राज्यघटनेतून दिलेल्या कायद्याचा आम्ही परंपरागत कुणबी असल्यामुळं आम्ही ओबीसीचं मागणं करत आहोत। कोणाला या दुखायचं काही जरूरत नव्हती, परंतु काही लोकांना मराठा समाजाने आरक्षण मागितलं, त्यांच्या लेकरा बाळाच्या हिताच्या गोष्टी केल्या, त्याला जातीवादी ठरवायचं कारस्थान या महाराष्ट्रामध्ये आज स्वतंत्रतापासून चालत आलेलं आहे। परंतु या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील सारखा मराठा योद्धा, जे गरीब आहे, जे शेतकरी कुटुंबातून आलेला आहे, त्याला 1.5 एकर जमीन असलेला योद्धा या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि त्या महाराष्ट्र मराठ्यांच्या योद्ध्याला तुम्ही हातपाय तोडण्याची भाषा करतात। अरे ज्या शासनानं
या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, त्या शासनातले काही मंत्री जर एखाद्या शेतकऱ्याच्या पोराचे हातपाय तोडायचा प्रयत्न करायची भाषा धमकी वजा देत असेल तर आपण काय म्हणायचं? या ठिकाणी गृहविभाग, मुख्यमंत्री किंवा हे महाराष्ट्र सरकार त्याच्यात सामील नाही का? का तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाचे हातपाय तोडायच्या मागे लागलात? अरे तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही कायद्यानं करा. आम्ही कायद्यानं आरक्षण मागतो, कुणबी आणि आरक्षण मागतो. आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो. त्या निवेदनामध्ये आमची मागणी आहे प्रामुख्यानं मराठा समाज हा कुणबी आहे, कुणबीचे सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावेत. तसेच मनोज जरांगेंना व मराठा समाजाला जाहीर धमकी देणाऱ्यांना इथून पुढे कुठल्याच भाषणामध्ये शासनाने त्यांना बोलू देऊ नये. कारण मराठा समाज काही न बोलता तुमच्या गुन्हे दाखल करतात, त्यांच्या घरी पकडावर पडतात. जे शासनाचे प्रतिनिधी स्टेजवर असताना एक कोणीतरी व्यक्ती धमकी देतो स्टेज मध्ये, मीडियावर अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. याचा अर्थ महाराष्ट्र शासनाला या महाराष्ट्रामध्ये दंगे घडवायचे असाच होतो. म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी करणार, इथून पुढे मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजाचे हातपाय तोडायचे जर कोणी प्रयत्न करीत असेल, तशी धमकी देत असेल तर आम्ही महाराष्ट्रात 55% आहेत. आम्ही जसं टाळ वाजवतो तसं घोटणे सुद्धा फिरतो. तर आमच्या नादी कोणी लागू नका. 24 डिसेंबरच्या आत सरसकट महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं. मी एवढंच बोलतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा. मंगळजीराव साहेब भाटो करवली येथील रहिवासी आहे आणि आमच्या मराठा बांधवांनी बोरी बाजारपेठेच्या जवळपासच्या 45 गावातील सरकारने ज्या पद्धतीने अगोदर ही अल्टिमेटमची तारीख दिली त्या तारखेमध्ये मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू केलं नाही. परत एकदा मनोज जरांगे पाटील आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे जिल्हा समन्वयक आहेत त्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला 2 जानेवारीच्या आत आरक्षण लागू करावे अशी 1.5 महिन्याचा पिरियड राज्य शासनाला दिलेला आहे. माझी राज्य शासनाला विनंती आहे की आपलं जे महाराष्ट्र शासन जे सरकार चालवत आहात आपण 3 पक्ष मिळून हेच जवळपास तुमचे प्रत्येक ठिकाणी राज्यसभेतही आपली संख्या जास्त आहे, लोकसभेतही आपली संख्या जास्त आहे. त्यामुळे आपण मराठा समाजाला कोणत्याही प्रकारचा अडथळा न येऊ देता जी अल्टिमेटमची तारीख आहे त्या अल्टिमेटमच्या तारखेच्या आत आम्हाला आरक्षण लागू करावे. या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत हे मोर्चे सतत चालू राहतात. त्यामुळे अल्टिमेटमची मुदत संपायच्या अगोदर तुम्ही आम्हाला आरक्षण लागू करावे. यासाठी आमच्या बोरी परिसरातील जवळपासच्या 45 गावातील इशारा मोर्चाचे आयोजन केलेले आणि या इशारा मोर्चासाठी आमच्या माता भगिनी आणि आमचे पुरुष सर्वजण या मोर्चात सहभागी झालेले. सरकारने या गोष्टीची काळजी घ्यावी की यावर्षीचं जे सतत जे पाऊस तुमच्या नापिकीमुळे पण आम्ही कोणत्याही नापिकीचा विषय न काढता आमची सततची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटावे. आम्ही तुमच्याकडे कोणत्याही बाकी कोणत्या गोष्टीची अपेक्षा करणार नाही. फक्त आम्हाला तात्काळ मराठा आरक्षण लागू करावे आणि आमच्या जे लेकराबाळांची इच्छा आहे शिकण्याची त्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी चौधरी एक मराठा लाख मराठा बांधवांनी आपल्या बोरी शहरामधून ते जिंतूर इथेपर्यंत पाययात्रा काढल्याबद्दल त्यांना मराठा आरक्षण भेटावं याच्यासाठी त्यांनी पाययात्रा काढलेली आहे. आणि काही काळाखाली बोरीमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषण सुद्धा केलं होतं आणि इथून आता आरक्षण भेटावं म्हणून पाययात्रा बोरी ते जिंतूर काढलेली आहे. तरी सरकारने मराठा आरक्षण द्यावं ही आमच्या बोरी सर्कलच्या सर्व पंचकोशीतील मराठा बांधवांची मागणी आहे. तशीच मागणीला यश द्यावं हे सरकारला माझं निवेदन आहे. एक मराठा, एक मराठा, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की, एक मराठा. नमस्कार, मी शिल्पा चंद्रशेखर चौधरी. आम्ही सर्वजण मराठा आरक्षण मिळावं या निमित्ताने बोरी ते जिंतूर पायी यात्रेत चाललो आहोत. तरी सरकारने आमची ही विनंती लवकरात लवकर मान्य करावी आणि आरक्षण देण्याची विनंती आहे त्यांना आणि ही विनंती मान्य करून त्यांनी आरक्षण द्यावं याच्यासाठी 45 गावातील सर्वजण महिला आणि पुरुष मिळून आम्ही यात्रेत सहभागी झालो. या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला मराठा आरक्षण द्यावे. एक मराठा. महिन्यापासून जे मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये संविधानिक आहे
त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देत हा मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा या मागणीसाठी बोरी पंचक्रोशीतील सर्व गावं तसेच बोरीतील सर्व बांधव यांचे मिळून आज आम्ही जिंतूर तहसीलवर पायी मोर्चाचं आयोजन केलेले आहे. याच्यामध्ये आमच्या प्रमुख 3-4 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सरसकट मराठ्यांचा ओबीसी मध्ये एक समावेश करण्यात यावा. मनोज जरांगे पाटलांबद्दल जे आक्षेपार्ह विधाने जे संविधानिक पदावर बसलेले व्यक्ती करत आहेत त्यांच्यावर तात्काळ त्यांना बंधनं घालावीत. त्याचबरोबर मराठा समाजाबद्दल इतरही कोणत्याही नेत्यांनी आक्षेपार्ह विधाने करू नयेत. आणि आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देत आहोत. सरकारच्या पूर्वी आमच्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं. त्याच्यानंतर जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही याच्यापेक्षा भयानक किंवा उग्र आंदोलन करून संविधानिक मार्गाने शासनाला जेरीस आणू आणि आरक्षण मिळवू.